मुळामध्ये आपण ज्या पद्धतीने ओबीसी समाजाने अशी भूमिका घेतली हे सांगताय राजेंद्रजी, माझी विनंती आहे ओबीसी समाजाने सुद्धा ओबीसी समाजाच्या कुठल्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे ही भूमिका घेतलेली आहे। त्यामुळे आता मराठा समाजाचे करोडो लोक आज मुंबईच्या रस्त्यावरती आरक्षणाच्या आणि विविध मागण्याच्या संदर्भात या ठिकाणी मूक मोर्चा काढणार आहेत। माझी आपल्यालाही विनंती आहे की कृपा करून या मोर्चाला आपण समर्थन देत असताना त्या मोर्चामध्ये येणाऱ्या असंख्य बंधू भगिनींचा भावनेंचा सुद्धा विचार केला पाहिजे आणि ज्या भावनेसाठी ते रस्त्यावर उतरलेत त्यामध्ये आरक्षण ही पहिला मुद्दा आहे आणि दुसरा मुद्दा आहे की कोपर्डी प्रकरणामध्ये नराधामांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे। प्राजक्त आपला धनंजय मुंडेंना सांगायचं आहे की कालपासून आपण मराठा समाजाची भूमिका ठामपणे मांडतोय, त्यामुळे अजिबात असा भावनेचा भेदभाव करण्याचा प्रयत्न आमचा नाहीये, पण जे वेगवेगळे मतप्रवाह येत आहेत त्याच्याबद्दल मला मुंडेंना विचारायचं आहे। नाही, आता इतके वर्ष आम्ही सुद्धा समाजकारणात राजकारणामध्ये काम करतोय। असंख्य मोर्चेकरी ज्या ठिकाणी यावेळेस रस्त्यावर येत आहेत, महाराष्ट्रामध्ये 57 मोर्चे झाले, हा 58वा मोर्चा आहे आणि या मोर्चामध्ये कुठेही मराठा समाजाने ही भूमिका घेतली नाही की तिथं ओबीसी समाजाचं आरक्षण त्या ठिकाणी वगळून आम्हाला द्यावं। त्यामुळे विनाकारण अशा पद्धतीची काहीतरी वेगळी भावना आहे आणि दोन समाजामध्ये विविध एखाद्या समाजाने मागणी केली तर दुसरा समाज त्याच्यावर नाराज होतो। हे जे आपण माध्यमाच्या माध्यमातून करताय ते मला माझी विनंती आहे की प्रत्येक समाजाला त्याचा हक्क मागण्याचा अधिकार आहे। त्या हक्कापोटीच मराठा समाज सुद्धा आज या ठिकाणी रस्त्यावर उतरलेला आहे। ओबीसी समाजाला पूर्वीचं आरक्षण आहेच, पण त्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाज जर आरक्षण मागत असेल तर त्याचा सुद्धा आपण आदर केला पाहिजे। आम्ही सामाजिक आणि राजकीय कार्यकर्ते म्हणून नाही तर आपण सुद्धा तो केला पाहिजे अशी माझी विनंती आपल्याला।